मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूपच चांगली अशी डील घेऊन आलेले आहे। फ्लॅट पाहण्यासाठी आपण पहिल्या माळ्यावरती जाणारच आहोत। त्याआधी हा रस्ता व्यवस्थित तुम्हाला सांगून देतो। हा जो रस्ता आहे मित्रांनो, हा बदलापूर वेस्ट हेंद्रेपाडा परिसर आहे। इकडून जर पाहायला गेलात तर हा इकडे जर पाहायला गेलात तर तुम्हाला बदलापूर गावा साईडला रोड जातो। बरेच कनेक्टिव्हिटी आहेत। एंडिंगला तुम्हाला बदलापूर वेस्ट चर्च पाहायला मिळणार आहे। समोरचा जो गार्डन आहे तुम्ही पाहू शकता। हा जो गार्डन आहे हा याला घोरपडे ग्राउंड म्हणून म्हटलं जातं। आणि या समोरच्या बिल्डिंग मध्ये तुमच्यासाठी मी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेले आहे। जर कनेक्टिव्हिटी बद्दल पाहायचं झालं तर या ठिकाणी शेअर ऑटो आरामात तुम्हाला 15 रुपयात घेऊन येते। इकडून आपण बदलापूर स्टेशनला जातो। अवघ्या 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळणार आहे। सो नक्कीच जर तुमचा बजेट चांगला असेल आणि मोठा फ्लॅट खरेदी करायचा असेल, या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता। सो हा गेट पाहून घ्या, त्याच्यानंतर लगेच आपण फ्लॅट पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत। इथे बिल्डिंगचं नाव लिहिलेलं आहे मित्रांनो, झूम करून जर तुम्ही पाहायला गेलात तर हे बघा, पनवेलकर रॉयल स्क्वेअर असं आपल्या बिल्डिंगचं नाव असणार आहे। खूप चांगली बिल्डिंग आहे। सो या बिल्डिंगमध्ये तुम्हाला फ्लॅट खरेदी करायचा असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता। चला, इथे जास्त वेळ नाही घेत, आपण लगेच ॲक्च्युअल फ्लॅट कसा ते पाहण्यासाठी आपण पहिल्या माळ्यावरती जाणारच आहोत। त्याआधी बिल्डिंगमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही जर एरिया पाहायला गेलात तर बराच एरिया इथे पाहायला मिळतो। वरतून सुद्धा दाखवणार आहे, एंड टू एंड तुम्हाला दाखवतो। इथे जर पाहायला गेलात तर कार पार्किंगसाठी बरीचशी जागा आहे मित्रांनो। समोर इथून मी सुरुवातीला तुम्हाला आता गेट दाखवला होता, आता आपण आतमध्ये आलेलो आहोत। जर इथूनच सांगायचं झालं तर हा जो फ्लॅट दिसत आहे मित्रांनो, ही जी बाल्कनी आहे हाच फ्लॅट असणार आहे। सो इथे जर पाहायला गेलात तर समोर तुम्हाला बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे। त्याचबरोबर अजून बऱ्याच एवढ्या गाड्या लागल्यात तरी सुद्धा पार्किंगसाठी बरीचशी जागा आहे। सो नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही मला कॉल करू शकता। 7 माळ्याची बिल्डिंग आहे, जसं की तुम्ही वरती पाहतात। आता लॉबी परिसर दाखवतो, त्यानंतर पुढे अजून थोडीशी माहिती देणार आहे, त्यानंतर लगेच तुम्ही फ्लॅट पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता। या बिल्डिंगला जर पाहायला गेला तर तुम्हाला इथे 8 ते 9 वर्ष झालेले आहेत। लिगल फ्लॅट आहे, ही लॉबी परिसर आहे आणि पुढेच तिथे लिफ्ट वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे। लॉबी पाहून घेऊयात मित्रांनो, जास्त व्हिडिओ लेंदी नाही करत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, सुरुवातीच्या 10-20 सेकंदामध्ये तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज सुद्धा मी तुमच्यासाठी जो 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे तो खूप चांगल्या लोकेशनला सुद्धा आहे। त्याचबरोबर एवढा मोठा फ्लॅट खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे। 1 मिनिटात या कॉम्प्लेक्स बद्दल आणि ओव्हरऑल हा जो एरिया आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच तुम्ही ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता। विशेष म्हणजे मित्रांनो, या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 525 स्क्वेअर फूट आहे, जे ऑन पेपर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बिल्टअप एरिया जर पाहायला गेला तर 720 स्क्वेअर फुटाच्या पुढे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। सो नक्कीच मित्रांनो, या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। वाढून चढून प्राइस सांगत आहे मित्रांनो, एकच प्राइस सांगतो। या फ्लॅटची फ्लॅट कॉस्ट असणार आहे 23 लाख रुपये, ज्याच्यामध्ये अजिबात नेगोशिएट होणार नाही। मार्केट पूर्ण सर्च करा, 23 लाखामध्ये एवढा मोठा फ्लॅट तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही। सो मित्रांनो, रजिस्ट्रेशन करून पाहायला गेला तर हा फ्लॅट तुम्हाला नक्कीच 25 लाखाच्या पुढे जाणार नाही। चला मग लगेच फ्लॅट बिल्डिंगची बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो, फायनली आता पहिल्या माळ्यावरती मी फ्लॅट दाखवण्यासाठी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। त्याआधी मित्रांनो, जर पॅसेजचा परिसर पाहायला गेला तर प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला 4 रूम पाहायला मिळणार आहेत। इकडे 2 रूम आहेत, तिकडे आपल्या स्टेअरकेस आहेत, आपल्याच रूमच्या बाजूला इकडे अजून एक रूम आहे आणि इथे आपली लिफ्टची प्लेसमेंट आहे। एकदम आपल्या रूमच्या बाजूलाच ही लिफ्ट असणार आहे। लगेच आपल्या फ्लॅटच्या एक प्रशस्त साईजमध्ये असणाऱ्या लिव्हिंग रूममध्ये एंट्री करूयात। सो पाहू शकता मित्रांनो, लिव्हिंग रूम किती मोठा आहे। याची साईज वगैरे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच आहे। आता जर तुम्ही नवीन फ्लॅट घ्यायला गेलात तर नक्कीच एवढा मोठा फ्लॅट या प्राइस पॉईंटला तुम्हाला बघायला नाही मिळणार। या लिव्हिंग रूम मध्ये पाहायला गेलात तर 6 फुटाचा तुम्हाला टेरेस सुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो। सो नक्कीच मोठा फ्लॅट आहे। बजेट तुमचा असेल चांगला तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी येऊ शकता। इथूनच फ्रंट साईडला जर पाहायला गेलं तर इथे कार पार्किंग झालेले आहेत, बरीच जागा आहे तुम्हाला इथे। कार पार्किंग, बाईक पार्किंग तुम्ही इथे आरामात करू शकता। त्याचबरोबर या अँगलनी जर तुम्ही पाहायला गेलात तर टेरेस जो आहे तो 6 फुटाचा आहे, जसं की सांगितलंच मी तुम्हाला। आता इथून आपण आपला लिव्हिंग रूम व्यवस्थित पाहून घेऊया। लिव्हिंग रूमची साईज सांगतो मित्रांनो, त्याआधी तुम्ही वरच्या साईडला असलेली स्क्वेअर टाईप फॉल सिलिंग पाहू शकता। खूप चांगला रूम आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर जर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर कॉल करा, कारण अशा क्वालिटीचे फ्लॅट्स लगेच अपलोड झाल्यानंतर सेल होऊन जातात। सो या पॉईंटपासून मित्रांनो तुम्ही असं जर स्ट्रेट गेलात तर असा तुम्हाला 14 फुटाचा पाहायला मिळतो आणि आडवा 10 फुटाचा आहे। 14 बाय 10 फुटाचा हा तुम्हाला मोठा लिव्हिंग रूम इथे पाहायला मिळतो आणि माझ्या मागेच 6 फुटाचा टेरेस सुद्धा आहे किंवा बाल्कनी म्हणू शकता तुम्ही। सो लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात। सो पुढे आल्यानंतर काही गोष्टी क्लिअर करतो। इकडे राईट साईडला बाथरूम आहे, त्याच्या बाजूला तिथे इंडियन टॉयलेट, मग तिकडे बेडरूम आणि इकडे किचन आहे। सो मध्ये असणारा पॅसेज पाहून घ्या, हे बघा, आणि लगेच राईट साईडला असलेला बाथरूम मी तुम्हाला दाखवून देतो। हे बघा, हा जो रूम आहे याचा जास्त यूज झालेला नाही मित्रांनो, म्हणजे भाडोत्री वगैरे होता इथे, पण ओनर इथे काय राहायला आलेले नाहीत। सो आहे आपला या फ्लॅटचा किचन। किचन बघा एल टाईप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। किचन मध्ये पण एक बाल्कनी ती दाखवतो तुम्हाला आणि वरच्या बाजूला पोटमाळा सुद्धा आहे। सो तिथे काही तुम्ही स्टोरेज वगैरे ठेवू शकता। तुम्ही किचन ट्रॉलीज वगैरे बनवली तर त्याला कॅबिनेट्स लावू शकता। इथे किचन ट्रॉलीज वगैरे लावल्या तर नक्कीच खूप चांगला वाटेल हा किचन। आता सध्या सुद्धा खूप चांगलाच आहे आणि इथे किचन मध्ये सुद्धा 2 फुटाची बाल्कनी आहे।
ग्रिल वगैरे आपण तुम्हाला सगळे लावून दिलेले तिथे या फ्लॅटचे जे ओनर आहेत त्यांनी लावून ठेवलेले आहेत. त्याचे काय वेगळे तुमच्याकडून चार्जेस घेणार नाहीत. प्राइस जे सांगितलेलं त्याच्यामध्येच तुम्हाला हे सगळं इन्क्लुडिंग असणार आहे. सो आहे आपला किचन. प्राइस जर मध्ये कुठे स्किप केली असेल तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, फायनल याची फ्लॅट कॉस्ट 23 लाख रुपये असणार आहे, ज्याच्यामध्ये नेगोशिएट होणार नाही. रजिस्ट्रेशनसाठी साधारण 1,87,000 रुपये लागणार आहेत. सो पुढे आलेलो आहोत. इकडे पाहायला गेलात तर इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो. लगेच आता आपण बेडरूम मध्ये जाऊयात, कारण तुमचा टाइम खूप महत्वाचा आहे. जास्त वेळ नाही घेत, पटापट तुम्हाला एक क्वालिटी कॉन्टेंट देतोय. सो इथे सुद्धा आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. हे बघा, इथे जे या फ्लॅटचे ओनर आहेत त्यांचं थोडं सामान आहे मित्रांनो, थोडं इग्नोर करा त्या गोष्टी. सो इथे जर पाहायला गेलात तर समोर हा जो रस्ता आहे मेन रोड आहे, हेंद्रेपाडा परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. हा इकडे जर स्ट्रेट तुम्ही जर इकडे पुढे गेलात इकडे तुम्ही चर्चच्या इकडे जाता. बेसिकली स्टेशनला इकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि अजून बरेच रस्ते आहेत म्हणजे स्टेशनला जाण्यासाठी. जास्तीत जास्त स्टेशन तुम्हाला 10 ते 12 मिनिटावर आहे मित्रांनो. सो तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट बघायला येणार त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे मी. सो बेडरूमच्या अँगलनी पाहायला गेलात तर खूप चांगल्या साईजमध्ये आहे. पहिल्या माळ्यावरती असल्यामुळे घरामध्ये कोणत्या प्रकारचं लिकेज नाही, जसं की मी तुम्हाला इथे दाखवू शकतो. या बेडरूमची साईज तुम्हाला सांगतो. सो या पॉईंटपासून मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेलात तर असं तब्बल 11 फुटाचा आहे आणि आडवा जर पाहायला गेला तर 10 फुटाचा आहे. 11 बाय 10 फुटाचा मोठा बेडरूम आहे मित्रांनो. बेसिकली आता जर नवीन फ्लॅट तुम्ही घ्यायला गेला तर एवढा मोठा फ्लॅट मिळणारच नाही. आणि या फ्लॅटचा कार्पेट एरिया मी तुम्हाला सांगितलेलं आहे 525 स्क्वेअर फूट मित्रांनो कार्पेट एरिया आहे, जो तुम्हाला आताच्या फ्लॅटमध्ये कुठेच पाहायला मिळणार नाही याची गॅरंटी आहे. सो नक्कीच या प्राइस पॉईंटला तुम्ही एवढा मोठा फ्लॅट खरेदी करू शकता. आता लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्यानंतर तुम्हाला होम लोन बद्दल नेहमीप्रमाणे माहिती देतो. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा जर फ्लॅट तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेलाच आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, याची फ्लॅट कॉस्ट असणार आहे फक्त 23 लाख रुपये. रजिस्ट्रेशन करून हा फ्लॅट तुम्हाला नक्कीच 25 लाखाच्या पुढे जाणार नाही. 23 लाख नॉन नेगोशिएबल फायनल फ्लॅट कॉस्ट असणार आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी साधारण तुम्हाला या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंत नक्कीच लागणार आहेत, कारण याचा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे. 525 स्क्वेअर फूट याचा कार्पेट एरिया आहे, त्यामुळे नक्कीच मित्रांनो 2 लाख रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशनला लागणार आहेत. आता या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर तुमच्याकडे साधारण 3 लाख रुपये तरी असायला पाहिजेत आणि तुम्हाला सॅलरी 35 ते 40,000 रुपये असायला पाहिजे. 35च्या खाली जरी तुमची सॅलरी असेल, इनफॅक्ट 30,000 असेल, पण तुमच्याकडे डाऊन पेमेंट 5-6 लाख रुपये असेल तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. जर माहिती कळत नसेल तर मला डायरेक्ट कॉल करा, राईट कॉर्नर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सो नक्कीच बदलापूर बेस्ट स्टेशन पासून जवळ तुम्ही जर 1 BHK फ्लॅट पाहत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाल्कन्या वगैरे मोठ्या पाहिजे असतील, या फ्लॅटला खरेदी करू शकता. खूप चांगली डील असणार आहे. सो मला कॉल करा आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी बदलापूरला या. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीशीर वाटला असेल आणि अशाच प्रकारचे फ्लॅटचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायचे असतील तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक पण करा. मित्रांनो आजचा व्हिडिओ थांबवतो. भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.